वेलकम टू रेणुकाज रेसिपी। रेणुकाच्या किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। कसे आहात सगळे? आज आपण पुन्हा एकदा भेटतो आहोत एका इंटरेस्टिंग आणि नवीन रेसिपी सोबत, जी पुन्हा विदर्भाची खासियत आहे। विदर्भामध्ये ही रेसिपी घरोघरी खूप केल्या जाते, पर्टिक्युलरली पावसाळ्यामध्ये। पावसाळ्यात जेव्हा काकडीचा कोरडा घरामध्ये होतो तेव्हा सगळीकडे घरभर त्याचा सुगंध दरवळत असतो। जसं मी आधीच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आमच्या इथे बेसन भाज्या खूप खाल्ल्या जातात, विदर्भातली ती स्पेशालिटी आहे। तर काकडीचा कोरडा हा सुद्धा एक काकडीची बेसन भाजी आहे, ज्याच्यामध्ये आपण हिरव्या कंचगार काकड्या ज्या असतात, ज्याला गावठी काकड्या म्हणतात, आणि त्या फक्त पावसाळ्यातच भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात बाजारात। ती काकडी आपण किसून घेणार आहोत बारीक, बेसन घेणार आहोत, हिरवी गार कोथिंबीर बारीक चिरलेली आणि हिरवी मिरची आपल्या चवीप्रमाणे घेणार आहोत। इथे मी मला इतर पदार्थांना लागणार आहे त्यामुळे मी जास्त कापलेली आहे कोथिंबीर। आणि हे सगळे बेसिकचे मसाले आहेत, ज्याच्यामध्ये हळद, तिखट, मीठ, जिरं, मोहरी, हे सगळे आपण रोजच्या कुकिंग मध्ये जे वापरतो ते मसाले आहेत। चला मग जास्त वेळ न घालवता आपण पटकन या रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण पटकन असा टेस्टी आणि मस्त काकडीचा कोरडा सुरू करतोय त्याची रेसिपी। इथे मी तेल तापायला ठेवलं होतं, तेल जरा बऱ्यापैकी घालायचं आहे, नाहीतर या रेसिपीला एवढी चांगली चव येत नाही। साधारणतः मी 3 चमचे तेल घातलं असेल। आता मी मोहरी घालते, मोहरी आणि जिरं। मोहरी तडतडली आणि जिरं फुललं की मग पुढचं साहित्य आपण घालूयात। आम्ही तिखट जरा बऱ्यापैकी खातो, त्यामुळे मी हिरव्या मिरच्या बऱ्यापैकी घालून घेते, आणि तसं या कमी तिखट हिरव्या मिरच्या त्यामुळे जास्त घालते। त्यानंतर मी फटाफट इथे हळद घालून घेईल, आणि हिरवी मिरची जरी घातली तरी विदर्भात तिखट वेगळ्याने घातल्याच जातं, त्यामुळे तिखट। आणि इथे पटकन आता आपण काकडी किसलेली घालूया। ही ना देशी किंवा गावठी काकडी असल्यामुळे याचा किस ना छान फर्म राहतो, आणि याला खूप पाणी असं सुटत नाही, आणि जे काय थोडंसं पाणी सुटतं त्यातच आपण त्याला बेसन लावत असतो। आता स्लो गॅसवर छान ही काकडी परतवून घेऊया। रंग पण तुम्ही बघू शकता, किती फ्रेश आणि ग्रीन कलर आहे या काकडीचा। आणि आता कॅमेऱ्यातनं तुम्हाला एक्सपिरियन्स नाही करता येत, पण इथे एक खूप छान असा काकडीचा सुगंध येतो आहे शिजवताना। खूप अशी टेस्टीची रेसिपी आहे। भाकरी भातासोबत पण खूप छान लागते। विदर्भात ही रेसिपी भातासोबत सुद्धा खाल्ल्या जाते, काकडीचा कोरडा आणि भात, आणि भाकरीसोबत तर अप्रतिमच लागते। पराठा, त्यानंतर पोळी ह्यासोबत पण तुम्ही एन्जॉय करू शकता। आता इथे मी चवीपुरतं यात मीठ घालून घेते आहे। मीठ घातल्यानंतर या काकडीच्या किसाला पटकन असं पाणी सुटेल, आणि मग त्यात आपण बेसन लावून हा कोरडा शिजवून घेणार आहोत। किती छान रंग आलाय बघा, ऑलरेडी काकडी नरम व्हायला सुरुवात झाली आहे, आणि पाणी पण सुटतंय त्याला। पाणी सुटलं की मावेल एवढंच बेसन आपल्याला त्याला टाकायचं आहे, आणि तुमचा काकडीचा कोरडा पटकन असा रेडी होतो। मी स्वतः वर्किंग वुमेन आहे, त्यामुळे ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मी ह्या गोष्टी नोट केले आहे की कुठला रेसिपी पटकन होते। ऑफिसमधनं आल्यावर भूक लागली असेल तर पटकन कुठली रेसिपी करून सगळ्या घरच्यांना चविष्ट असं जेवण आपण खाऊ घालू शकतो। त्यामुळे तुम्ही पण हे फॉलो करू शकता। ही रेसिपी नक्कीच क्विक रेसिपीजमध्ये मोडते, चविष्ट आणि मस्त रेसिपी आहे, करून बघा तुम्ही, नक्की आवडेल तुमच्या घरच्या सगळ्यांना। आता जसं मी सांगितलं की आपली ही रेसिपी शिजतपर्यंत मी फटाफट बाकी गोष्टी पण आवरून घेते। चला, आता आपली काकडी ना मस्तपैकी शिजली आहे, भरपूरशी वाफ आली आहे त्याला, वाव, पाणी सुद्धा सुटलं आहे, कलर पण अमेझिंग आहे, किती फ्रेश ग्रीन कलर वाटतो हे बघा त्याचा। आणि ही काकडी ना वेगळ्या प्रकारची आहे, म्हणजे नॉर्मल काकडी जशी असते ना तशी नाही आहे, ती फक्त पावसाळ्यातच मिळणारी सीझनल काकडी आहे, त्यामुळे त्याचा रंग आणि टेक्स्चर जरा वेगळं असतं। आता आपण ना
त्याला जेवढं मावेल तेवढं बेसन लावून घेऊया। याची कन्सिस्टन्सी ही पिठल्यासारखी नको असायला, जरा भाजीच्या कन्सिस्टन्सीचा आपण हा काकडीचा कोरडा करणार आहे। तर मी इथे साधारणतः एक 4 चमचे बेसन टाकून घेतलं आहे आणि आता मी छानपैकी त्याला एक स्टर देते। तर छान मिक्स झाल्यावर मी दाखवते तुम्हाला साधारणतः कशा प्रकारची कन्सिस्टन्सी एक्सपेक्टेड आहे। आणि जरा ना असं दाबून लावा बेसन, म्हणजे ना त्याला काही गुठळा असतील किंवा थोडे खडे असतील तर ते फोडून घ्या, म्हणजे छान एकजीव होतं। आणि त्याची कन्सिस्टन्सी बघून मग बेसन टाका। मला असं वाटतं याला अजून थोडंसं 1 चमचाभर बेसन अजून लागणार आहे, त्यामुळे मी थोडं बेसन पुन्हा ऍड करते। या अतिशय टेस्टी आणि क्विक इझी रेसिपी मध्ये येते ही रेसिपी। हेल्दी पण आहे, लोकल आहे आणि न्यूट्रिएंट्स पण आहेत काकडीमध्ये आणि बेसनामुळे त्यात प्रोटीन्स पण जातात। सो प्लीज गिव्ह इट अ ट्राय अँड डू शेअर युअर एक्सपिरियन्सेस विथ मी। छान आहे ही रेसिपी, आवडेल सगळ्यांना तुमच्याकडे। घरी भाजीला सुद्धा काही नसलं ना तर आपल्याकडे सॅलडची काकडी तर जरूरच असते, ती सुद्धा तुम्ही वापरू शकता। पण त्याचं टेक्स्चर एवढं हे जसं आहे ना तसं एक्झॅक्ट येणार नाही एवढं, पण चालू शकतो। जर घरात काही भाजीला नसलं तर त्या काकडीचा सुद्धा तुम्ही काकडीचा कोरडा करू शकता। आता हे बेसन टाकल्यानंतर याला छान एक वाफ येऊ द्यायची आपण, आणि ती वाफ आली की आपला कोरडा रेडी आहे सर्व करायला। तर आता एक झाकण ठेवून वाफ येऊ देऊया त्याला। वाफ शिजला बघा आपला काकडीचा कोरडा, काय मस्त सुगंध सुटलाय ना। सो यमी इट इज। मी आत्ताच म्हणजे ऑफिस मधून आले आणि मला असं ना खूप क्रेविंग होत आहे की काहीतरी असं टेस्टी खावं, तर पण घरगुती आणि हेल्दी पण असायला हवं। आजकाल म्हणजे आपल्याला रोजच स्विगी झोमॅटो केलं तर कसं होणार ना, हेल्थ विल गो ॲट टॉस। सो मग मला खूप क्रेविंग झाला आज काकडीचा कोरडा खायचं, म्हणून मी आज काकडीचा कोरडा केला। तर तुम्ही पण करा आणि छान छान असे एक्सपिरियन्सेस कमेंट मध्ये माझ्याशी शेअर केले तर मला खूप छान वाटेल आहे। कलर बघा किती मस्त आला आहे, सो फ्रेश ग्रीन येलो कलर, खूप छान। याला भरपूर कोथिंबीर वापरा, कोथिंबीरीने पण खूप छान फ्लेवर येते। आता आपण ही रेसिपी मस्तपैकी सर्व करून घेऊया, प्लेट करून घेऊया आणि इट्स रेडी टू ईट। आमच्याकडे ना काकडीचा कोरडा वरण थोडंसं तेल घेऊन खातात, त्यामुळे ही मस्तपैकी अशी तेलाची धार सोडा त्यावर। आहा, वाव, सो अमेझिंग इट इज लुकिंग। आय नो तेल थोडं अनहेल्दी आहे, पण चालतं कधीतरी चीट डे असेल तर पण तुम्ही हेल्दी व्हर्जन पण खाऊ शकता बिना तेल टाकून। सो लेट्स स्टार्ट, लेट्स हॅव इट। काकडीचा कोरडा मस्तपैकी मी पोळीसोबत आणि सॅलड सोबत सर्व केला आहे। तुम्ही भाकरी सोबत, खिचडी सोबत, मुगाची डाळीची खिचडी, भात सुद्धा सबस्क्राईब जरूर करा आणि माझी आजची रेसिपी तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करा आणि माझ्या या रेसिपीला भरपूर असे लाईक्स द्या। सो बाय फॉर नाउ, विल सी यू अगेन। थँक्यू सो मच।